नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे KISS मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे रतन टाटा। टाटा समूहाचे अध्यक्ष एमिरेट्स प्रसिद्ध उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयोजित समारंभात प्रतिष्ठित KISS मानवतावादी पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले। अच्युता सामंता यांनी 2008 मध्ये हा पुरस्कार सुरू केला। मानवतावादी पुरस्कार हा KIT आणि KISS चा सर्वोच्च सन्मान आहे। जागतिक स्तरावर मानवतावादी कार्याचे प्रतीक असलेल्या संस्था आणि व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। बघा, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार 2021 ने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, रोईंग मध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक कोटा कोणाला मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे बलराज पवनार। एप्रिल 2024 मध्ये दक्षिण कोरियातील चुगनजू येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी रोईंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या क्वालिफायर मध्ये बलराज पवनारने रोईंग मध्ये कांस्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा पहिला कोटा मिळवला आहे। बलराजने 2000 मीटर शर्यतीत 7 मिनिटे 0.127 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले आहे। नेक्स्ट आहे, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर प्रोफेसर नईमा खातून या बनलेल्या आहेत। एप्रिल 2024 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रोफेसर नईमा खातून यांची अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे। अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत। सध्या त्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत। नईमा खातून यांची 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू असणार आहेत प्रोफेसर नईमा खातून। नेक्स्ट आहे, अलीकडेच हाँगकाँग आणि कोणत्या देशाने MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातली आहे? तर याचे उत्तर आहे सिंगापूर। एप्रिल 2024 मध्ये हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनी MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातली आहे। हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागाने भारतातील MDH आणि एव्हरेस्टच्या काही मसाल्यांमध्ये एथिलीन ऑक्साईड हे कीटकनाशक आढळल्याचा दावा केला आहे। ग्राहकांनी या मसाल्यांचा वापर न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। त्याचबरोबर या मसाल्यांची विक्री थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। दुसरीकडे सिंगापूरमध्येही एव्हरेस्टच्या फिश करी मसाले बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सिंगापूरच्या फूड एजन्सीच्या मते कमी प्रमाणातील एथिलीन ऑक्साईडमुळे कोणताही गंभीर धोका उद्भवत नाही, मात्र दीर्घकाळ त्याचं सेवन केल्यास अशा प्रकारच्या रसायनांमुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते असेही त्यांनी म्हटले आहे। तर हाँगकाँग आणि सिंगापूर या देशाने MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातलेली आहे। नेक्स्ट आहे, इस्रोचे प्रमुख S सोमनाथन यांनी नुकतेच अंतराळ सुरक्षेसाठी दिगंतरा मुख्यालय कोठे उघडले आहे? तर याचे उत्तर आहे बेंगळुरू। इस्रो प्रमुखांनी अंतराळ सुरक्षेसाठी बेंगळुरू येथे दिगंतरा मुख्यालयाचे उद्घाटन केले आहे। S सोमनाथन यांनी बेंगळुरूमध्ये उपग्रह असेंब्ली आणि अंतराळ निरीक्षणासाठी प्रगत सुविधांसह दिगंतराच्या जागतिक मुख्यालयाचे उद्घाटन केले। जागतिक उपग्रह सुरक्षा आणि स्थिरता वाढवून अवकाशातील ढिगाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी उपग्रहांचे नक्षत्र प्रक्षेपित करण्याचे या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे। दिगंतरा जगातील पहिल्या अंतराळ आधारित निरीक्षण उपग्रहांपैकी एक स्क्वॉट प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे। दिगंतराचे CEO आहेत अनिरुद्ध शर्मा। नेक्स्ट आहे, अलीकडेच सौरभ घोषाल यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे स्क्वॉश। एप्रिल 2024 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी पुरुष स्क्वॉशपटू सौरभ घोषाल याने व्यावसायिक स्क्वॉशमधून निवृत्ती जाहीर केली आहे। सौरभ घोषालचा 21 वर्षांचा स्क्वॉशचा प्रवास संपुष्टात आला आहे। सौरभ घोषालने 2003 मध्ये स्क्वॉशमधून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती। कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एकेरी पदक जिंकणारा सौरभ घोषाल हा एकमेव भारतीय आहे। त्याने 2022 मध्ये कांस्य पदक जिंकले। जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये प्रवेश करणारा तो एकमेव भारतीय आहे। तो 9 वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेता आहे। घोषाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12 प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन विजेतेपद पटकावले आहेत। नेक्स्ट आहे, 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे। एप्रिल 2024 मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीने
लष्करी खर्चावर अहवाल जारी केला आहे। या अहवालानुसार 2022च्या तुलनेत 2023 मध्ये लष्करी खर्च 6.8% वाढून $24.4 ट्रिलियन एवढा झाला आहे। 2023 मध्ये लष्करी खर्च करणारे टॉप 5 देश आहेत। मग यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्स, त्याने $916 अब्ज खर्च केलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया, चौथ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश, तर भारताने $83.6 अब्ज एवढा खर्च केलेला आहे लष्करी खर्चावरती। पाचव्या क्रमांकावरती आहे सौदी अरेबिया। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्री हे लष्करी खर्च आणि शस्त्रास्त्र व्यापार तसेच निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणावरील डेटा प्रदान करते। नेक्स्ट आहे DRDOने इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि चॅलेंज फॉर एक्सोस्केलेटन या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली? तर याचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू। इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड चॅलेंजेस फॉर एक्सोस्केलेटन या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा 16 ते 17 एप्रिल 2024 रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे। याचे आयोजन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संरक्षण जैव अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमेडिकल प्रयोगशाळेने केले। या कार्यशाळेचे उद्घाटन संरक्षण विभागाचे सचिव R&D आणि DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर V कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यामध्ये DRDO, सेवा, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधकांचे 300हून अधिक सहभागींनी योगदान दिले। नेक्स्ट आहे जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने कोणाला आंतरराष्ट्रीय फेलोशिप दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखर। एप्रिल 2024 मध्ये ह्युस्टन विद्यापीठाच्या कुलेन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक कौशिक राजशेखर यांची जपानच्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी अकादमीचे आंतरराष्ट्रीय फेलो म्हणून निवड झाली आहे। विद्युत परिवर्तन आणि वाहतुकीचे विद्युतीकरण या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार दिला जातो। कौशिक राजशेखर हे मूळचे कर्नाटकातील एका छोट्या गावातील आहेत। राजशेखर यांना 2022 मध्ये ग्लोबल एनर्जी असोसिएशनद्वारे आंतरराष्ट्रीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ग्लोबल एनर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नेक्स्ट आहे आर्टेमिस करारात सामील होणारा 39वा देश कोणता बनला आहे? तर स्लोव्हेनिया। 19 एप्रिल 2024 मध्ये आर्टेमिस प्रोटोकॉल मध्ये सामील होणारा स्लोव्हेनिया हा 39वा देश ठरला आहे। यापूर्वी 16 एप्रिल 2024 रोजी आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा 38वा देश बनला होता। आर्टेमिस करारावर 13 ऑक्टोबर 2020 रोजी स्वाक्षरी झाली। आर्टेमिस करार हा US स्टेट डिपार्टमेंट आणि नासा आणि इतर जागतिक सरकारांमधील बाह्य अवकाश संबंधित करार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील शाम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अंदमान आणि निकोबार। लोकसभा मतदान 2024 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमधील शाम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे। ग्रेट निकोबार बेटांचे हे विशेषतः असुरक्षित आहेत। लोकसभेच्या जागेसाठी आदिवासी गटातील 7 सदस्यांनी मतदान केले आहे। मतदानासोबतच त्यांनी शॉम्पेन हट नावाच्या मतदान केंद्र 411 वर सेल्फीसाठी पोजही दिल्या। 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित शॉम्पेनची अंदाजे लोकसंख्या 229 एवढी आहे। नेक्स्ट आहे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा म्हणजेच AFMS ने संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IIT दिल्ली। एप्रिल 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाने भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली सोबत सहयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला आहे। AFMS चे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग आणि IIT दिल्लीचे संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। या सामंजस्य करारामध्ये नवीन वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी संशोधन आणि नवकल्पना समाविष्ट आहेत। त्याच्या कार्यक्षेत्रात विविध भूभागांमध्ये सैनिकांना सेवा देण्यासाठी विशिष्ट आरोग्य समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे। संयुक्त PhD प्रोग्राम डेव्हलपमेंट, फॅकल्टी एक्सचेंज आणि सहयोगी शैक्षणिक उपक्रम हे सर्व या सामंजस्य कराराच्या कक्षेत येतील। नेक्स्ट आहे अलीकडेच प्रतिमांचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यासाठी वासा 1 AI मॉडेल कोणी जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट। एप्रिल 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टने प्रतिमांचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यासाठी वासा 1 AI मॉडेल जाहीर केले आहे। वासा हे नाव व्हिज्युअल इफेक्टिव्हसाठी आहे जे ऑडिओ इनपुटसह सिंक्रोनाइज केलेले सजीव भावपूर्ण चेहऱ्यावरील अॅनिमेशन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते। AI आणि यंत्रणा कार्बन ऑडिओवर प्रक्रिया करू शकते आणि कोणत्याही स्पष्ट ब्रेक किंवा विसंगतीशिवाय अखंड बोलणारे फेस व्हिडिओ तयार करू शकतात।
नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशात वाघ मांजराची नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे? तर ब्राझील या देशामध्ये एप्रिल 2024 मध्ये ब्राझीलमध्ये वाघ मांजराची एक नवीन प्रजाती क्लाउड टायगर मांजर सापडली आहे. जंगलतोड आणि बेकायदेशीर शिकार यामुळे याला धोका आहे. ते अमेरिकेतील सर्वात लाजाळू आणि सर्वात लहान जंगली मांजरींपैकी एक आहे. त्याचे वजन 1.5 ते 3 किलोग्राम याच्या दरम्यान असते. ब्राझीलच्या पावसाळी जंगलात याचा शोध लागला आहे. त्याची उंची लहान आहे. क्लाउड वाघ मांजर दक्षिण मध्य अमेरिकन आणि अँडियन पर्वत साखळीच्या ढगांच्या जंगलात आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.